हाय, हॅलो, नमस्कार. मी निकिता. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे निकिता सुरवसे. तर आज आहे रविवार आणि आत्ता वाजलेत आहे 10:30-11. आता चाललंय स्वयंपाकाला सुरुवात पण करायची आणि ब्लॉगला पण सुरुवात केलेली आहे. तर काल उपवास असल्यामुळे म्हणलं आता स्वयंपाक करावा काहीतरी वेगळं असं आणि गोड-बीड वगैरे. तर गोड मी रात्रीच बनवून ठेवलेलं आहे गुलाबजामुन. म्हणलं सकाळी काय खीर वगैरे बनवण्यापेक्षा म्हणलं ते चितळेचं मिक्सचं पाकीट होतं, त्याचं गुलाबजामुन वगैरे केलेत. पण आता बघू स्वयंपाक बटाट्याची भाजी वगैरे बनवणार आहे. तर ब्लॉग कंटिन्यू करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर इथे मी बटाटे घेतले आहेत स्वच्छ धुवून असे त्याची माती वगैरे सगळं काढून. नंतर ना ते म्हणलं कुकरला उकडायला लावावे, त्याच्यासाठी ते आधी स्वच्छ करून घेतलेले आहेत. नंतर बटाटे उकडायला लावलेत. नंतर म्हणलं लगेच वरण भाताचं पण कुकर लावून घ्यावा दुसऱ्या साईडला, म्हणून त्याच्यासाठी तुरीची डाळीचं वरण करतो आम्ही. त्याच्यामुळं ती तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि नंतर ना इथं तांदूळ पण धुवायला घेतलेले होते. तांदूळ पण स्वच्छ धुवून घेतलं, कारण त्याला पावडर वगैरे लावलेली होती ना, त्याच्यामुळे ती स्वच्छ वगैरे धुवून घेतली. आणि कुकरमध्ये पाणी टाकून म्हणलं आता एकदमच डाळ आणि भात करून घ्यावा. त्यासाठी डाळीमध्ये थोडंसं हळद टाकली. नंतर ना आपलं भात पण भाताचा डब्बा पण त्याच्यावरती ठेवला आणि दोन्ही कुकर दोन्ही साईडला लावून घेतले, कारण पटापटा स्वयंपाक करायचा होता, उशीर पण झालेला होता. मग म्हटलं आता पटकन आवरून घेऊ, कारण बाहेर पण जायचं होतं. होईल होईल म्हणता म्हणता मी बसले होते की करता येईल वगैरे, पण नाही, आता उशीर झाला म्हणून चालली माझी गडबड चालू झाली. मग दोन्ही साईडला 2 कुकर लावले, एकीकडं बटाटा लावला, एकीकडं वरण भात लावला आणि लगेच इकडं कणिक पण मळायला घेतली होती. 4-5 चपात्याची कणिक मळून घेतली. दोन्ही कुकर होईपर्यंत म्हटलं आपली इकडं कणिक पण मळून होती, म्हणून मी आता पटकन स्वयंपाक करण्यासाठी लवकर व्हावा यासाठी असं पटापटा करत होते. आणि कणिक मळून झाली, मग म्हटलं आता थोडा वेळ मुरायला ठेवावी, म्हणजे मुरली की चपात्या छान होतात. त्याच्यामुळं मग भाजीची तयारी करायला घेतली. इकडं मस्त असे कांदे घेतले होते. कांदे असे छोटे छोटेच होते, पण ते कापून घ्यावे म्हटलं. मला ना पिवळा बटाटा करायचा होता. शक्यतो आम्ही बटाटा खात नाही जास्त असा भाजीमध्ये वगैरे, कधी करत नाही. कधी खिचडी केली तरच बटाटा वापरतो, नाहीतर बटाटा वगैरे खात नाही. भाजी नाही आवडत आम्हाला बटाट्याची, पण आता ऑप्शनच काय नव्हता की भाजीला काय नव्हतं. शनिवार होता परवा, मग त्याच्यामुळं म्हणलं आज एकादश पण होती, मग भाजीपाला काय आणलाच नव्हता. डबे वगैरे असले तर भाजीपाला असतो, पण डबे 2 दिवस सुट्टे असल्यामुळं काय भाजीपाला आणलेला नव्हता. मग म्हटलं आता बटाट्याशिवाय पर्याय नाही, म्हटलं आता बटाटाच करावा. नाहीतर मग मी बटाटा मसाले भातात वगैरेच टाकतो, नाहीतर असं एवढी शक्यतो भाजी करतच नाही. मग त्याच्यासाठी मी थोडेसे पिवळ्या बटाट्यासाठी थोडेसे मिरच्या आणि लसूण एका ग्लासामध्ये वाटून घेतलं, कारण मिक्सरच्या भांड्याचं ब्लेड तुटलेलं आहे. म्हणलं आता सकाळीच तुटले नेमकं, मग आता काय करायचं. मग आपलं ह्याच्यामध्ये वाटून घेतलं आणि कापलेली मिरची वगैरे नाही आवडत मला टाकायला, मग आपलं त्याच्यासाठी म्हणलं थोडंसं वाटूनच टाकावं. मिरची वगैरे वाटून घेतली. म्हणलं आता बटाटे शिजलेत का बघावं, म्हणून मी म्हणलं कुकरची हवा सगळी काढून घेतली. तोपर्यंत इकडं कढई गरम करायला ठेवली. कढई गरम झाल्यावरती त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल ओतलं. म्हटलं पटकन बटाटे पण सोलून घ्यावे, म्हणून मी बटाटे कुकरमधले काढले आणि गार पाण्यामध्ये टाकले, की जेणेकरून सोलताना भाजणार नाहीत वगैरे. म्हणलं गरम होते ना त्याच्यामुळं, मग म्हटलं बटाटे पटापटा सोलावे, त्यासाठी ते गार पाण्यामध्ये टाकले आणि थोडं थोडं पाण्यामध्ये हात बुडवून ते सोलून घेतले. पटकन असे सोलून घेतले. तोपर्यंत म्हटलं आता फोडणी टाकावी बटाट्याला, त्यासाठी मी तेल गरम झालेलंच होतं. मग त्याच्यामध्ये थोडेसे जिरे, थोडीशी मोहरी टाकून घेतली. मग मोहरी जिरे तडतडली की लगेच मग आपला कढीपत्ता टाकला. कढीपत्ता थोडा तडतडला की लगेच आपल्या उभा चिरलेला कांदा टाकला. उभा चिरलेला कांदा, कारण की कांदा असा दिसायला पण छान दिसतो आणि बारीक कांद्यापेक्षा मला उभा चिरलेला कांदा खूप आवडतो असं बटाट्याच्या भाजीला वगैरे टाकायला. मग मी उभा चिरलेलाच कांदा टाकलेला आहे, कारण मला आवडतो आणि दिसताना पण तो छान दिसतो, भाजी पण छान दिसते त्याच्याने. मग मी उभा चिरलेला कांदा टाकला त्याच्यामध्ये आणि नंतर कांदा थोडासा सोनेरी कलर येईपर्यंत थोडासा परतला. नंतर त्याच्यामध्ये आपण वाटलेली हिरवी मिरची, लसूण आणि मीठ वाटलेलं वाटण टाकलं आणि थोडीशी हळद टाकायची त्याच्यामध्ये आणि ते थोडंसं परतून घ्यायचं, की कच्चापणा जावा असा मिरचीचा असं थोडंसं परतून घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये नंतर आपला शिजलेला बटाटा टाकायचा. थोडंसं मी फोडी जरा मोठ्या झाल्या होत्या म्हणून त्याच्यामध्ये थोड्याशा उलटण्याने थोड्याशा बारीक केल्या आणि नंतर चिरलेली कोथिंबीर टाकली
आणि अशा प्रकारे आपला बटाटा तयार झालेला आहे. मग तो एकीकडे झाकून ठेवला आणि नंतर ना मला दुसरा कुकर झालेलाच होता तोपर्यंत म्हणलं मग ते पण झाकण काढून घेतलं आणि वरणाला फोडणी द्यायची होती. मग भात पण शिजलेला होता आणि डाळ पण शिजलेली होती. मग ती डाळ थोडीशी पळीच्या साह्याने अशी व्यवस्थित अशी बारीक करून घेतली, कारण डाळ भरपूर शिजलेली असल्यामुळं ती पळीने लगेचच बारीक झाली. मग त्यासाठी पण म्हणलं आता फोडणी द्यावी, त्यासाठी म्हणलं एक भांडं ठेवलं गॅसवरती, थोडंसं तेल टाकलं. तेल गरम झालं की ते जिरे आणि मोहरी टाकले, नंतर कढीपत्ता टाकला आणि मी वरणामध्ये ठेचलेला लसूण टाकते. ठेचलेल्या लसणाने फोडणी छान लागते. आणि मग आपली शिजलेली डाळ टाकली. शिजतानाच मी हळद टाकली होती. डाळ शिजतानाच मी हळद टाकलेली असल्यामुळं मी काय वरतून टाकली नाही. नंतर थोडीशी कोथिंबीर टाकली आणि थोडंसं मीठ टाकलं. आणि इथं आपलं वरण पण तयार झालेलं होतं. म्हणलं 1-2 उकळी येऊ द्यावी आणि नंतर ते वरण पण आपलं झाकून ठेवावं. नंतर मग म्हटलं इकडे उकळी वरणाला येते तोपर्यंत म्हणलं आता पीठ तर मळलेलं होतं, मुरलं होतं छान असं. मग म्हणलं पटापटा इकडं आपल्या चपात्या पण लाटून घ्याव्या, कारण कुठं तर जायचं असलं की माणसाला किती गडबड सुटते. नाहीतर मी अजून निवांत बसले असते, करता येईल सुट्टी तर आहे म्हणून निवांत बसले असते. नंतर सुट्टी आळस घेऊन बसते आणि नंतर पण वाटतं की एवढ्या वाजल्यात अजून आपलं काम झालं नाही, म्हणून तर आता माझा आळस मलाच भोवतो. माझा स्वयंपाक तर झाला होता इथं तोपर्यंत. बटाट्याची भाजी, वरण, माझं ट्रायपॉड मध्येच आहे, भात आणि हे गुलाबजामुन. थोडंसं आता बाहेर जायचंय त्याच्यामुळे म्हणलं आता पटकन कपडे धुवून घ्यावे आणि मग तुम्हाला दाखवते आम्ही बाहेर कुठे जातोय वगैरे. तर ब्लॉग कंटिन्यू बघा. माझा स्वयंपाक झाला, जेवण झालं, भांडी झाली, सगळं म्हणजे धुणं वगैरे सगळं झालं आणि मी असे काय तयार झाले होते. आणि हे माझे मोठे दीर आहेत. मग आम्ही चाललो होतो, आमच्या गावाकडचे दीर आहेत ना, त्यांच्या मुलीला स्थळ पाहायला. म्हणजे त्यांनी मुलगी पसंत केलेली होती, फक्त आम्हाला इथं जाऊन त्यांचं घर वगैरे कसं आहे ते पाहायचं होतं, म्हणून आम्ही निघालो होतो. मी, माझे मिस्टर, सासूबाई आणि माझे मोठे दीर. सासरे हे आधीच जाऊन गेले होते, म्हणजे पुढं बसनी गेले होते. मग हे माझे मिस्टर कामाला गेल्यामुळे थोडा उशीर झाला होता, त्याच्यामुळं मग ते आल्यानंतर आम्ही आवरून निघालो होतो. मी, सानू वगैरे. मोठ्या मुलीला काही नेलं नव्हतं, ती घरीच होती. तिला क्लास असल्यामुळं ती काय म्हटली मी येत नाही, तुम्ही जावा म्हटली. आणि नंतर मग आम्ही बसलो होतो. तर तिला ती आम्हाला बाय 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 करत होती सगळ्यांना, तिच्या काकांना वगैरे. मग इथून आम्ही निघालो. सानूची मस्ती हाय कर म्हणलं की हाय वगैरे करत होती, पण ती थोडीशी झोपीला आल्यामुळं नाही का अशी थोडं नाही का एवढी मूडमध्ये नव्हती. तिला झोप आली होती, दुपारची वेळ तिच्या झोपीची होती ना. आणि हे बघा पुण्याचं ट्रॅफिक, हे कात्रजला 2-2:30 वाजताचं हे ट्रॅफिक लागलेलं आहे. कमीत कमी 10 ते 15 मिनटं हे ट्रॅफिक होतं. आम्हाला जायला पार घरी 4 वाजले त्यांच्या. आणि त्यांच्या घरापासलं आता नवीन पाहुणे असल्यामुळं काय व्हिडिओ घेतला नाही, कारण की मलाच म्हणजे मीच नवीन असल्यामुळे मी काय ते व्हिडिओ वगैरे घेतला नाही. पण त्यांच्या घराच्या पाठीमागटनं असं हे पाणी जातं खडकवासल्याच्या धरणाचं. नंतर यायला आम्हाला संध्याकाळच्या 7 वाजल्या. तर त्यांनी ही अशी रेड कलरची साडी मला नेसवलेली होती. नको म्हणत होते, पण ते काय म्हणले नेसूनच जावा. नंतर घरी येतानाच हे असं पावसाचं पूर्ण वातावरण झालं होतं. असं वाटत होतं कुठं रस्त्यात पाऊस लागतो काय माहिती. खूप गर्दी पण असते रोडला वगैरे. आणि कात्रज बायपासचा रोड थोडा खराबच असल्यामुळं नाही का म्हटलं कुठं पाऊस येतो की, तरी पण थोडा चालू झाला होता पाऊस. शेवटी आम्ही किती 8-8:30 वाजले असतील आम्हाला घरी पोचायला. 7 म्हणजे आम्ही त्यांच्या घरून 6:30ला निघालो होतो. तर 8-8:30 वाजले होते ट्रॅफिकमुळे. आणि घरी आल्यावर आमच्या सानूची ही अशी काय मस्ती चालू होती. तिच्या पप्पाला त्यांनी आयर केलेली ती टोपी घालत होती डोक्यामध्ये आणि ती अशी घरामध्ये फिरत होती. तर आजचा व्हिडिओ एवढाच आहे. कसा वाटला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.